नांदेड़ के धने गांव में मुस्तकिन में मुफ्त गैस सिलेंडर और चूल्हे की तकसीम। नांदेड़ शहर के अदनान गार्डन धनेगांव सर्कल में धनेगांव ग्राम पंचायत के मेंबर रफ़ी अहमद की जानिब से इलाके के कई गरीब और ज़रूरतमंद अफराद में उज्ज्वला गैस कनेक्शन के सिलेंडर और चूल्हे की तकसीम की गई। वाज़ेह रहे कि ग्राम पंचायत मेंबर रफ़ी अहमद की मुसलसल कोशिशों के सबब कुल 100 कनेक्शन मंजूर हुए हैं, जिसमें से आज 30 अफराद ने गैस सिलेंडर चूल्हे तकसीम किए गए। बाकी कनेक्शन व चूल्हे जल्द ही तकसीम किए जाएंगे। इस मौके पर अदनान गार्डन में रफ़ी अहमद और उनके फर्जंदान की जानिब से इस प्रोग्राम में शरीक मेहमानान खुसूसी मौलाना सैयद आसिफ नदवी, धारोजी राव हम्बरडे, मनोहर पाटिल शिंदे, ज़िला परिषद मेंबर, काजी साजिद, कॉन्ट्रैक्टर पानी सप्लाई महकमा, मोहम्मद वसीम भाई MPJ शहर सदर, वाहिद भाई सेक्रेटरी MPJ, इलियास भाई नाजिम दारुल उलूम की गुलपोशी की गई। इस मौके पर बाबू भाई, डॉक्टर अमित रोडे, शर्जिल हामिद, दानियाल फुरकान, जुनैद, दानिश फैज़, नफीस भाई, अनवर भाई के अलावा कथित तादाद में धनेगांव इलाके के मर्द व ख़वातीन ने इस प्रोग्राम में शिरकत की। आमचे बंधू मोहनराव हंबर्डे यांचा प्रतिनिधी म्हणून मी आज धनेगाव मुजामपेठ येथे हजर आहे। रफिक भाईनं आमच्या गॅस वाटप ठेवलेलं आहे, तसेच आमच्या शिंदे साहेबांना वॅक्सिनचा कार्यक्रम ठेवलेला आहे व हे सगळा कार्यक्रम करण्यासाठी मला प्रमुख पाहुणे म्हणून बोललं, मी त्यांचा आभारी आहे। आपल्या सर्वाचे लाडके नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आणि या भागाचे सगळ्याचे घराघरात परिचय असणारे मोहनअण्णा हंबर्डे साहेब आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही इथे वॅक्सिन देण्याकरता बी यशस्वी झालो आणि आमचे रफिक भाई इथले ग्रामपंचायतचे सदस्य त्यांनी सुद्धा इथं उज्ज्वला गॅस या घराघरामध्ये कोण्या पद्धतीत कशा पद्धतीत घेता येते त्याचं मार्गदर्शन करून त्यांच्या लाभार्थीला कसा लाभ देता येते त्याच्यामध्ये पुढाकार करून आज जवळ 20 ते 25 लाभार्थी आज आमचे धारोजी मामा हंबर्डे आणि सादिक भाई, रफिक भाई याच्या हाताने लाभार्थीला गॅस उज्ज्वला देण्यात आला आणि वॅक्सिनसुद्धा इथं 15-20 लोकांना वॅक्सिनसुद्धा देण्यात आली आणि येणाऱ्या काळात वॅक्सिन असेल, उज्ज्वला गॅस असेल, कोपनचा राशनचा विषय असेल, आम्ही 100% लोकांपर्यंत जाऊ, लोकांना समजून सांगू आणि त्याला कशा पद्धतीचा लाभ देता येते, कोण्या हेडखाली कोणता निधी आहे, कोणत्या याच्यामध्ये कोणता लाभ देता येते। घरकुल आपल्या गावामध्ये 1700 घरकुल सर्व समाजाच्या लोकांना आपण ऑनलाईन करून घेतलेले आहेत आणि त्या घरकुल सुद्धा सर्वात पहिलं आमचा घरकुलचा सुद्धा लाभ 1700 धनेगावमध्ये पहिला मान मिळालेला आहे आणि आज मोहनअण्णाच्या आशीर्वादाने आपले दक्षिणचे आमदार मोहनअण्णा हंबर्डे साहेब यांच्या आशीर्वादाने एवढी मोठी 4.5 कोटीची पाईपलाईनची योजना सर्व जवळपास कंप्लीट झालेली आहे आणि दुसरी अजून 25 किलोमीटर लाईन मोहनअण्णा हंबर्डे साहेबांनी मंजूर केलेली आहे आणि ते सुद्धा काम चालू होईल आणि नवीन पाणी पुरवठा योजना सुद्धा पाणी पुरवठा मंजूर झालेला आहे धनेगावला। त्याच्यामुळे मी मोहनअण्णाचे किती तारीफ केली तेवढी कमी आहे। त्याचा आशीर्वाद हमेशा आपल्या सोबत राहील आणि आपल्याला कुठल्याही विकासाकरता आज मोहनअण्णा असल्यावर आपल्याला भियायची गरज नाही। सर्व गावकऱ्याला माझी विनंती आहे, आपण सुद्धा मोहनअण्णाच्या मागे पाठीशी उभं राहू एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। अदनान गार्डन में धनेगांव सर्कल और धनेगांव ग्राम पंचायत के ग्राम पंचायत मेंबर जनाब रफ़ी निज़ामी साहब और यहाँ के ग्राम पंचायत के जो सरपंच साहब हैं, उनकी कोशिशों और उनकी मेहनतों से इस इलाके के गरीब और मुहताज लोगों के दरमियान गवर्नमेंट की जो स्कीमें हैं उसका फ़ायदा पहुँचाने का काम किया जा रहा है। चुनाचे इसी ज़िमन में आज यहाँ धनेगांव में अदनान गार्डन के अंदर मदरसा फैज़ुल कुरान में इस इलाके के गरीब लोगों के दरमियान गैस सिलेंडर की तकसीम का अमल काम में आया है। बहुत अच्छी नशिस्त रही। तकरीबन 30 लोगों को अल्हम्दुलिल्लाह आज यहाँ पर गैस सिलेंडर दिया गया है और भी आगे के इनके अज़ाइम हैं। अल्लाह ताला इस अज़्म को कबूल करे।